मित्रांनो, घरून फोन आला होता. आईचं पहिलं वाक्य होतं, जेवलास का माय. घरी सणासुदीची धामधूम चालू आहे. गणपती लक्ष्म्या असल्यामुळं गोडधोड पुरणपोळ्या पंचपक्वान्न चालू आहे. ते तुमचं आमचं प्रत्येक मराठ्यांच्या घरी चालू असणार आहे. हे सगळं चालू असताना दादाची अवस्था बघून काळजात चर्र करताय. लोकांच्या घरी सणवार साजरे होत आहे. दादांच्या घरी काय चालू असेल? किती आस लावून बसली असेल ती माऊली, किती हसवा ढाळत असेल ती आमची वहिनी. 3 दिवस झालं बापाच्या पोटात अन्नाचा कण नाही या विचारानं पोरांच्या मनात काय काहूर माजला असेल. का? कोणासाठी? स्वतःच्या लेकरा बाळांसाठी, बायकोसाठी का मायबापासाठी? घरावर तुळशीपत्र ठेवून मागच्या 2 वर्षापासून दिवस रात्र समाजासाठी एक करून, रक्ताचं पाणी करून, हाडाचं काढ करून स्वतःच्या जीवाची बाजी लावली या माणसानं. जातीसाठी, फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या लेकरांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. आजच्या काळात फुकट कोणी करंगळीवर मुताल तयार नाही. मात्र या माणसानं समाजासाठी स्वतःला उद्ध्वस्त करून टाकला आहे. भावांनो, हे बलिदान विसरू नका. दादांना एकटं पाडू नका. काही कारणास्तव मुंबईला यायला जमलं नसेल, समजू शकतो आम्ही. घरी बसून किल्ला नेटानं लढा. समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहा. आंदोलनाच्या पोस्ट व्हिडिओ दाबून शेअर करा. वेळच पडली ना तर आम्ही हाक देऊ, त्यावेळेस जातीनं हजर राहा. आता ही आरक्षणाची लढाई राहिलेली नाही, हे आरक्षणाचं युद्ध झालंय. मराठ्यांच्या छाव्यांनो, इतक्या ताकदीने लढूया की आपल्या एकजुटीची, आपल्या विजयाची नोंद या जगाला घ्यावी लागेल. परत एकदा ओरडून सांगूया जगाला की मराठा म्हणतात या वाघराला.